हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. निर्भय भाग 1. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की जेव्हा लोकांना बळजोरीची मुळीच भीती वाटेनाशी होते तेव्हा सर्वसाधारण जसे घडत असते तसे त्यांच्या अंगी धैर्य संचारते. आपण मागील लेखात पाहिले की मनुष्य भयापासून सुटका करून घेण्यासाठी, भीतीची तीव्रता कमी करण्यासाठी त्याच्या परीने उपाय करत असतो. परंतु त्याच्या लक्षात येते की असे उपाय करून पुरे होत नाहीत. त्यासाठी त्या उपायांचा प्रत्यक्ष जीवनात वापर करावा लागतो. ही त्याची निर्भय होण्यासाठी धडपड असते. यासाठी तो धैर्य गोळा करण्याचा प्रयत्न करतो. यायोगे तो स्वतःला समजावत असतो की तो सुरक्षित झाला आहे. अशा प्रकारे निर्भय होण्यात प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार मवाळ आहे आणि दुसरा प्रकार जहाल आहे. पहिल्या मवाळ प्रकारात मनुष्य घरी एकटाच असला, एकटाच प्रवास करत असला, काळोखात असला तर तो मोठ्या आवाजात रेडिओ किंवा रेकॉर्ड लावतो. स्वतःच मोठमोठ्याने गाणे गातो, मोठ्याने स्वतःजवळ बोलतो, आप्तेष्टांच्या किंवा देवाच्या नावाने हाकाहाक करतो आणि स्वतःच्याच आवाजाची साथ तयार करतो. यात तो स्वतःची समजूत करून देत असतो की तू एकटा नाहीस, तेव्हा निर्भय राहा. काहीही कारण नसताना प्रत्यक्षात कधीही न घडलेल्या स्वतःच्या शौर्याच्या गोष्टी रसभरीत वर्णन करून इतरांना ऐकवतो. वर हेही सांगतो की मी जरी वरून असा दिसत असलो तरी मी वेळ प्रसंग आला की महा कठोर आहे, क्रूर आहे, शूर आहे. वेळ आली की कळेल तुम्हा सर्वांना, वगैरे वगैरे. यात तो स्वतःलाच तयार करत असतो, बजावत असतो की वेळ आली तर तू पराक्रम गाजवू शकतोस, तेव्हा तू निर्भय राहा. भीती वाटली की जमिनीवर जोरात काठी आपटतो आणि दरडावून विचारतो, कोण आहे तिथे? हे विचारणे उगीचच असते. यातून समजा कुणी आलेच तर ती त्याच्या हातातील काठी त्याच्या स्वतःपेक्षा त्या येणाऱ्यालाच उपयोगी होणार असते. आता या काठीच्या जागी कधी बंदूक असते, कधी पिस्तूल असते, परंतु यात तो स्वतःला दिलासा देत असतो की तू सशस्त्र आहेस, तेव्हा निर्भय राहा. कोणीही काही विचारलेले नसताना सर्वांना सांगत असतो की त्याच्याकडे गडगंज धनसंपत्ती आहे. जो कोणी म्हातारपणी त्याला आधार देईल, त्याची काळजी घेईल, त्याची सेवा करील, त्याला ती धनसंपत्ती मिळणार आहे. यात तो स्वतःला बजावत असतो की या धनसंपत्तीच्या लोभाने कोणीतरी आपल्याला नक्की आधार देईल, तेव्हा आता तू निर्भय झाला आहेस. भरपूर प्रसिद्धी करून देवधर्म करतो, दानधर्म करतो, धार्मिक सामाजिक सेवा रुजू करतो, स्वतःची धर्मपरायण, दानशूर, महात्यागमूर्ती अशी प्रसिद्धी करून घेतो. यात तो स्वतःला बजावत असतो की इतके पुण्य केल्यावर आता तू निर्भय झाला आहेस. निर्भय भाग 2. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की जेव्हा लोकांना बळजोरीची मुळीच भीती वाटेनाशी होते तेव्हा सर्वसाधारण जसे घडत असते तसे त्यांच्या अंगी धैर्य संचारते. मागील लेखात आपण निर्भय होण्यातला पहिला मवाळ प्रकार पाहिला. आता येथे आपण निर्भय होण्यातील दुसरा जहाल प्रकार पाहणार आहोत. माणसाच्या असे लक्षात येते की भय बाळगून काहीही उपयोग होत नाही, तसेच मवाळपणे निर्भय राहूनही काही उपयोग होत नाही. आपण येथील भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेला मुकतो. लोक आपला गैरफायदा घेतात. याऐवजी आपल्याकडे जे आहे त्याचा आपण उपयोग करून इतरांना भीती घालून सर्वांचा उपभोग घेण्यासाठी निर्भय असावे हे उत्तम. हे मवाळ निर्भय याच्या विरुद्ध जहाल निर्भय होणे असते. मेले कोंबडे आगीला भीत नाही या उक्तीप्रमाणे तो निर्भय होतो. त्याच्या हातातील ती काठी तो काही कारणाने किंवा विनाकारण खरोखरच कोणाच्या तरी डोक्यात घालतो, पिस्तुलातून गोळी उडवतो. यात त्याला इतकेच सिद्ध करायचे असते की तो शक्तिवान आहे, तो कोणालाही भीत नाही, तो निर्भय आहे. त्याच्याकडे पैसा असला तर तो त्याचा दुरुपयोग करून हर प्रकारे प्रयत्न करून पुढारी होतो, लोकांवर सत्ता गाजवतो. आपण निर्भय आहोत हे सिद्ध करतो. निर्भय माणूस बेडर असतो. आपण निर्भय आहोत हे सिद्ध करायला तो काहीही करतो. जगात जे जे हुकुमशहा झाले,
ज्यांनी लाखो लोकांना ठार केले, ज्यांनी सत्तापिपासूपणा गाजवला, ते निर्भय होते. असा माणूस एकटा असताना किंवा काळोखात असताना बिनधास्तपणे गाढ झोपतो, कारण त्याची दहशतच इतकी असते की तो जेथे असतो तेथे त्या असमंतात कोणीही फिरकत नाही. त्याला बंदूक किंवा पिस्तूलच काय, साधी काठीही बाळगावी लागत नाही, इतका तो निर्भय झालेला असतो. निर्भय असणाऱ्यात धर्माबद्दल 2 प्रकार आहेत. एक आहेत ते मनापासून देवधर्म दानधर्म करत असतात. यात काही जण त्यांचा तोच एकमेव धर्म लोकांवर सक्ती करून लादत असतात. जे याला विरोध करतात ते पापी आहेत असे जाहीर करून त्यांना ठार मारले जाते. निर्भय लोक असे करून देवाच्या नावाने पुण्य साचवत असतात. परंतु यात हेतू एकच असतो की देवकृपेने त्यांची सत्ता निर्बंध सुरू असावी. दुसरे आहेत ते देवधर्म दानधर्म करत नाहीत. ते स्वतःलाच देव म्हणून जाहीर करतात. जे याला विरोध करतात त्यांना हे लोक ठार मारतात. त्यांना खरेच असे असते, वाटत असते की याला मी त्याच्याच हिताचे सांगत आहे आणि हा ऐकत का नाही. हा इतरांनाही बिघडवेल, यामुळे जनता बिथरेल. म्हणून हा जनतेचा शत्रू आहे आणि म्हणून हा जगायच्या लायकीचा नाही. याला ठार मारणेच योग्य आहे. असे उदात्तीकरण करून ते हत्या करतात. हरि ओम.